विचार करा, एक असा प्रदेश जिथे देशातला सर्वाधिक पाऊस पडतो, पण त्याच प्रदेशात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हा आहे महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातला मोठा विरोधाभास. अनेक दशकं जुन्या असलेल्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता पायाभूत सुविधांची एक नवीन भव्य लाट येते आहे. आणि ही लाट या प्रदेशाचं भविष्य कायमचं बदलू शकते. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कोकणात इतका पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाई का जाणवते? हे कोडं अनेक वर्षांपासून कायम आहे. पण यामागे नेमकी कारणं काय आहेत आणि आता त्यावर काय उपाय योजले जात आहेत, हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या समस्येचं मूळ ते दडलंय या एका सरकारी अहवालात. हा अहवाल म्हणजे रखडलेले प्रकल्प आणि अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांचा एक निराशाजनक आरसा आहे. याच अपयशाच्या वारसावर मात करण्यासाठी आता एका नवीन आणि धाडसी योजनेची आखणी केली जात आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सर्वात आधी आपण कोकणातल्या पाण्याच्या या विरोधाभासाला समजून घेऊ. त्यानंतर यामागच्या अपयशाच्या वारसाचा आढावा घेऊ. मग नजर टाकू नवीन भव्य धरण प्रकल्पांवर. त्यांच्यासाठी पैसा कुठून येतोय ते पाहू. आणि हे सगळं तिसऱ्या मुंबईच्या मोठ्या स्वप्नाशी कसं जोडलेलं आहे हे उलगडून बघू. आणि हो, शेवटी या मार्गातले न सुटलेले प्रश्न कोणते आहेत यावरही आपण चर्चा करणार आहोत. भविष्याकडे पाहण्याआधी भूतकाळात नेमकं काय चुकलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः त्या संस्थेची कामगिरी जी हे समस्या सोडवण्यासाठीच निर्माण केली गेली होती. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ म्हणजेच KIDC. मोठ्या अपेक्षा आणि ध्येय घेऊन KIDCची स्थापना झाली. पहिलं दशक महत्त्वाकांक्षी योजनांनी भरलेलं होतं. पण नंतर आलेल्या सरकारी ऑडिट रिपोर्टने एक वेगळंच चित्र समोर आणलं. असं दिसून आलं की महामंडळ आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं होतं. महत्त्वाकांक्षा खरंच खूप मोठी होती. कोकणातल्या जलस्रोतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी संपूर्ण प्रदेशात तब्बल 90 प्रकल्प सुरू करण्यात आले होते. पण आता हा आकडा बघा. एका दशकाहून अधिक काम करूनही त्या 90 पैकी फक्त 13 प्रकल्प पूर्ण होण्याच्या जवळ पोचले होते. हे प्रशासकीय पातळीवरच्या मोठ्या त्रुटींचं एक स्पष्ट उदाहरण होतं. आणि याचा थेट परिणाम काय झाला तर जे एकूण ध्येय ठरवलं होतं त्याच्या फक्त पावभाग म्हणजे 25% सिंचन क्षमताच गाठता आली. यामुळे कोकणातली पाण्याची समस्या जशीच्या तशी राहिली. तर मग नेमकं चुकलं कुठे? ऑडिट रिपोर्टनुसार ही काही एका चुकीची गोष्ट नव्हती, तर अपयशांची एक साखळीच होती. कामाची धीमी गती, भूसंपादनातल्या अडचणी, प्रचंड वाढलेला खर्च आणि सदोष प्रकल्प अंमलबजावणी या सगळ्या कारणांमुळे महामंडळ आपलं ध्येय गाठू शकलं नाही. याच अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता काहीतरी वेगळं करत आहे. नवीन आणि रखडलेल्या मोठ्या धरण प्रकल्पांची एक मालिकाच हाती घेतली जातेय, जे एक संपूर्ण धोरणात्मक बदल दर्शवतं. या नवीन योजनेत आघाडीवर आहेत 2 भव्य धरणं, पोशीर आणि शिलार. आता या आकड्यांकडे बघा. हे दोन्ही धरणं मिळून जवळपास 19 TMC पाणी साठवणार आहेत. तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते, 1 TMC म्हणजे जवळपास 28 अब्ज लिटर पाणी. आणि ह्या पाण्याचा थेट फायदा नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगरसारख्या शहरांना होणार आहे, ज्यामुळे लाखो नागरिकांची पाण्याची सोय होईल. नवीन बांधकामांसोबतच जुन्या रखडलेल्या प्रकल्पांनाही नवसंजीवनी दिली जात आहे. रत्नागिरीतल्या पोयनार आणि न्यू मांडवे धरणांसारख्या प्रकल्पांसाठी सरकार तब्बल 460 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यामागचा उद्देश स्थानिक सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणं हा आहे. पण एवढ्या मोठ्या प्रकल्पांसाठी पैसा कुठून येणार? इथेच सगळा खेळ बदलतोय. भूतकाळातल्या धीम्या आणि अपुऱ्या निधी मॉडेलला मागे टाकून एका पूर्णपणे नवीन आर्थिक रचनेवर काम सुरू आहे. या नवीन धोरणाचा कणा आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डकडून मिळालेलं एक भलं मोठं कर्ज, तब्बल 15,000 कोटी रुपयांचं. ह्या पैशांमुळे राज्यभरातल्या डझनभर प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. निधी उभारण्याची पद्धतही आता अधिक सहयोगी झाली आहे, म्हणजे शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. पोशेर धरणाचं हे उदाहरण बघा. खर्चाची विभागणी कशी केली आहे. यात सर्वात मोठा म्हणजे जवळपास 43% वाटा नवी मुंबई महानगरपालिका उचलणार आहे. सोपी कल्पना आहे. ज्यांना पाणी मिळणार त्यांनीच खर्चाची जबाबदारी घ्यायची. प्रकल्पांमधला सगळ्यात मोठा अडथळा असतो तो भूसंपादनाचा. अनेक प्रकल्प यामुळेच रखडतात.
यावर तोडगा म्हणून ही नवी जमीन परतावा योजना आणली आहे, ज्यात जमीन मालकांना विकसित भूखंड किंवा रोख भरपाई देण्याची अधिक आकर्षक आणि सुटसुटीत तरतूद आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे प्रकल्प फक्त पाण्यापुरते मर्यादित नाहीत. खरं तर यामागे भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक विकास योजनांपैकी एकाचा पाया रचला जातोय. हे स्वप्न आहे तिसऱ्या मुंबईचं. नुकतंच उद्घाटन झालेल्या अटल सेतूमुळे जो नवीन परिसर विकासासाठी खुला झाला आहे, तिथेच एक संपूर्ण नवीन शहर वसवण्याची ही योजना आहे, जे उद्योग, लॉजिस्टिक्स आणि घरांचं केंद्र बनेल. आणि कोणत्याही शहराची पहिली गरज काय असते? पाणी. हा पाणी पुरवठा त्याच मोठ्या स्वप्नाची पहिली पायरी आहे. यासोबतच महाराष्ट्राची महत्त्वाकांक्षा आहे भारताचं पंप्ड स्टोरेज हब बनण्याची. आपल्या भौगोलिक रचनेचा आणि धरणांच्या नेटवर्कचा उपयोग करून ऊर्जा ग्रिडला स्थिर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्माण करण्याचं राज्याचं ध्येय आहे. आता हे पंप्ड स्टोरेज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक पाण्याची बॅटरी आहे. जेव्हा विजेची मागणी कमी असते तेव्हा स्वस्थ वीज वापरून पाणी वरच्या टाकीत चढवायचं, आणि जेव्हा मागणी वाढते तेव्हा तेच पाणी खाली सोडून वीज तयार करायची. सौर आणि पवन ऊर्जेसारख्या स्रोतांना संतुलित करण्यासाठी ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. पण या विकासाच्या नाण्याला एक दुसरी तितकीच महत्त्वाची बाजू आहे. शहरी आणि औद्योगिक विकासाच्या या भव्य योजनेला मोठी सामाजिक आणि पर्यावरणीय किंमत मोजावी लागते आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर नवीन तणाव निर्माण होत आहेत. ज्यांच्या जमिनींवर आणि घरांवर ही धरणं उभी राहणार आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्यासाठी हे प्रकल्प त्यांच्या अस्तित्वावरच घाला आहेत. त्यांची घरं, उपजीविकेचं साधन आणि वडिलोपार्जित जमिनी सगळं काही धोक्यात आलं आहे, आणि म्हणूनच याला संघटित विरोधही सुरू झाला आहे. आणि इथेच हा खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आहे शहरांची पाण्याची गरज आणि विकासाची मोठी स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला आहे त्या स्वप्नांसाठी किंमत मोजणाऱ्या ग्रामीण भागाचं वास्तव, त्यांचं विस्थापन आणि त्यांच्या उपजीविकेचं नुकसान. तर महाराष्ट्र आता एका निर्णायक वळणावर उभा आहे. आव्हान फक्त मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं नाहीये. खरं आव्हान आहे भूतकाळातल्या चुका टाळून विकास आणि न्याय यांच्यात संतुलन साधण्याचं. हा जलक्रांतीचा नवा अध्याय कोकणचं भविष्य घडवेल की जुन्या संघर्षांनाच नव्याने जन्म देईल, हे येणारा काळच ठरवेल.